राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पिंपळगाव, बसवंत, लासलगाव, मुंबई, सोलापूर व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 10 मार्च 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती. तर मित्रांनो आज कांद्याचे बाजारभाव कमी झालेले आहेत, सगळीकडेच आवक आज वाढलेली आहे. सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसमध्ये ते 3,375 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती. 400 रुपयापासून 2,100 रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे विकले, तर सरासरी उन्हाळी कांदे 1,650 रुपये क्विंटलपर्यंत विकले. पिंपळगाव बसमध्ये ते पोळ कांद्याची 13,300 क्विंटलची आवक आली होती. 500 रुपयापासून 2,051 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले, सरासरी कांद्याचे भाव 1,700 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर लासलगाव येथे आज लाल कांद्याचे 359 वाहन तर उन्हाळी कांद्याचे 337 वाहनांची आवक ही पहिल्या सत्रामध्ये आली होती. लाल कांद्याचे बाजारभाव 700 रुपयापासून 2,005 रुपये क्विंटलपर्यंत निघाले, तर सरासरी कांदे 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. उन्हाळी कांदे 1,000 रुपयापासून 2,201 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर सरासरी कांदे 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर मुंबई येथे 20,438 क्विंटलची आवक आली होती. 1,000 रुपयापासून 2,100 रुपये क्विंटलपर्यंत मुंबई येथे आज कांदे विकले, तर सरासरी कांद्याचे भाव 1,550 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर सोलापूर येथे 320 गाड्यांची आवक झाली होती. 400 रुपयापासून 1,800 रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे आज कांदे विकले. आपण स्क्रीनवरती जो कांदा पाहत आहात तो 1,700 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे. तर बेंगलोर येथे आज आवक वाढलेली आहे. 73,442 गोण्यांची आवक आज बेंगलोर येथे आली होती. ओव्हरसाईज कांदे 2,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर बिग साईज कांदे 2,100 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मुक्कल साईज कांदे 1,800 ते 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदे 1,600 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर बेंगलोर येथे कांदा भावामध्ये घसरण ही आज झालेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.